नमस्कार मित्रांनो, हे बघा पावसाळा चालू झालेला आहे. आता ह्या गाडीमध्ये एसी आहे, पण जर तुमच्या गाडीत एसी नसला तर त्यावेळेस जर तुमच्या गाडीत फॉग जमा झाला काचेवर, म्हणजे धुकं आपल्या सोप्या भाषेत, तर काय करायचं? कारण की ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताना नाही धुकं दिसेल तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला समोरचा रस्ता क्लिअर दिसणार नाही, समोरून येणारा वाहन क्लिअर दिसणार नाही. तर हे बघा, आज मी मुद्दाम विद्यार्थी मित्रांना शिकवण्यासाठी काय केलं, एसी चालू करत नाही मुद्दाम, कारण की प्रत्येक गाडीत एसी राहीना असा विषय नाही आहे. तर हे बघा, मी 10 शॅम्पूच्या पुड्या घेतल्या आहेत, त्याच्यानंतर ही एक शॅम्पूची पुडी. आता शॅम्पूचा विषय काय आहे माहिती का तुम्हाला? शॅम्पूवर आहे ना हे मॉइश्चर जमा होत नाही. तर हे बघा, म्हणजे सोप्या भाषेत आपलं हे जे धुकं आहे, हे धुकं शॅम्पूमुळे काय होतं, जमा होत नाही काचेवर. तर हे बघा, आता थोडं धुकं पहिले जास्त होतं, आता पाऊस कमी झाला पण कुठे कुठं धुकं जमलेलं आहे. हे बघा, मी काय करणार, हा शॅम्पू घेणार. म्हणजे मी पण व्हिडिओ पाहिला होता आणि त्या व्हिडिओ पाहूनच मी पण हे व्हिडिओ बनवतोय. हाला की मला माहिती आहे या काचेवर तुम्ही जर पर्याय तुमचे वायपर खराब आहे तर तुम्ही तंबाखू सुद्धा टाकू शकता, म्हणजे जेणेकरून पाणी तंबाखू टाकलं आणि तुमच्या गाडीचे वायपर बंद येतं, ते तंबाखूमुळे काय होतं, तुमच्या गाडीच्या काचेवर पाणी साचत नाही. किंवा तुम्ही बटाटा सुद्धा लावू शकता. पण जर मधून फॉग आहे त्यावेळेस तुम्हाला हे बघा शॅम्पू घ्यायचे. आता मी शॅम्पूची पुडी घेतली होती आणि नेमकं पाऊस चालू आहे पण कमी आहे आता, त्याच्यामुळे जास्त फॉग जमा नाही आहे. तर हे बघा, मी काय करणार, आता हा शॅम्पू रुमालावर टाकणार. बरोबर, हे रुमालावर टाकून दिला शॅम्पू मी, आणि हा शॅम्पू आता मी काचेवर लावणार. हे बघा, हे बघून घ्या, पूर्ण काचेवर लावून घेणार मी हा शॅम्पू. आता म्हणजे हा शॅम्पू आता काचेवर लावला म्हणजे तुम्हाला ह्या काचेवर धुकं बसणार नाही आणि तुम्हाला समोरचा रस्ता क्लिअर दिसेल. तर हे बघा, एका बस ड्रायव्हरने टाकला होता व्हिडिओ, म्हणता चला आता हा व्हिडिओ कधी कधी इमर्जन्सीमध्ये कामात येतो, कारण की प्रत्येक गाडीत एसी राहणारच, असं नाही. त्याच्यानंतर असला बी तर त्याच्या काही तांत्रिक बिघाडामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे बघा, आता मी मधून जो धुकं जमा झाला होता तिथं शॅम्पू लावून घेतला. आहे बघा, लावला आहे बरोबर. आता हे बघा, मी गाडी चालू करतो. आता ज्या वेळेस शॅम्पू लावला नव्हता त्यावेळेस काचेवर म्हणजे फॉग जमा झालेला होता, समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. आता हे बघा, पाऊस चालू आहे. तर आता बघा, हळूहळू तुम्हाला समोरचा रस्ता दिसायला लागेल. हे बघा, वायपर बंद आहे, म्हणजे काही प्रमाणात तुम्हाला क्लिअर रस्ता दिसणार थोड्या टायमात, कारण की हे जे धुकं आहे हे धुकं तुम्हाला कमी होताना दिसेल. काचेवरून डायरेक्ट पूर्ण क्लीन होऊन जाईल, काचमधून सगळा धुकं गायब होऊन जाईल. तर मित्रांनो, काय करायचे, पावसाळ्यात तुमच्या गाडीत शॅम्पूच्या पुड्या ह्या पाहिजेलच. जर एसी नसणार, एसी असला तर तुम्हाला एसी लावून हे फॉग उडवता येतो. पण जर तुमच्याकडे एसी नाही आहे गाडीत किंवा बिघाड म्हणजे खराब झाला आहे, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे जुगाड करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इमर्जन्सीमध्ये जर कुठं जायचं आहे दवाखान्यात वगैरे, त्यावेळेस हा उपाय तुम्हाला कामात पडेल. धन्यवाद.